नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत राष्ट्रीय नागरी अभियान मध्ये स्टाफ नर्स या पदाकरता पदभरती निघालेली आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला या जाहिरातीची संपूर्ण माहिती भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात, पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत स्टाफ नर्स पदाकरता भरती निघाली ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। सर्वप्रथम बघा, GNM फीमेल याकरता मॅक्झिमम वय तुमचं 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक असणार। यासाठी एकूण 20 जागा रिक्त आहेत। तर बघा कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे। SC साठी 1 जागा आहे, VJA 1 जागा आहे, NTB 1 जागा आहे, NTC 1 जागा आहे, NTD साठी सुद्धा 1 जागा आहे, OBC साठी 5, SEBC 2 जागा, EWS 3 जागा, ओपन साठी 5 जागा, अशा मिळून 20 जागा रिक्त आहेत। शैक्षणिक पात्रता बघा, BSc नर्सिंग किंवा GNM असणे आवश्यक असणार आहे। ते तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलेशनचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे। फ्रेशर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चांगली संधी आहे आणि ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांच्यासाठी पण इथे आहे। प्रति महिना तुम्हाला हा 20,000 पेमेंट भेटणार आहे। त्यानंतर GNM मेल याकरता येथे मॅक्झिमम तुमचं वय हे 18 ते 38 वर्ष असणार आहे। येथे एकूण 6 जागा रिक्त आहे। SC साठी 1, ST साठी 1, VJ 1, OBC साठी 1, EWS 1 आणि ओपन साठी 1, अशा मिळून 6 जागा रिक्त आहेत। बघूयात की आता तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे। GNM नर्सिंग किंवा BSc नर्सिंग किंवा GNM करणे आवश्यक असणारे तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे। प्रति महिना तुम्हाला 20,000 पेमेंट भेटणार आहे। बघूयात की ANM तुमचं वय हे मॅक्झिमम 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक असणार आहे। यासाठी 63 जागा रिक्त आहेत। तर बघूयात की कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे। SC साठी 9 जागा आहे, VGA 1 जागा आहे, NTD साठी 3 जागा आहेत, NTC साठी 1 जागा, NTD साठी 1 जागा, VJNT 1 जागा, OBC साठी 21 जागा आहेत, SEBC 14 आणि EWS 12 जागा आहेत, अशा म्हणून 63 जागा रिक्त आहे। तर क्वालिफिकेशन असणार तुमचं ANMचं कोर्स कंप्लीट करणे आणि MSc रजिस्ट्रेशन असणे आवश्यक असणार आहे। जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असला तरीही चालणार आहे आणि जर तुम्ही फ्रेशर असला तरीही चालणार। प्रति महिना तुम्हाला 18,000 पेमेंट भेटणार आहे। ही भरती पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेस असणार आहे। तर बघा अर्ज कसे भरायचा आहे, तुम्हाला गुगल फॉर्मद्वारे येथे अर्ज भरायचा आहे। गुगल फॉर्ममध्ये तुमची पर्सनल डिटेल विचारतील, त्यानंतर तुम्हाला 10वीला 12वीला आणि जे तुम्ही कोर्स कंप्लीट केले त्याला मार्क किती पडलेत ते विचारलं जाणार आहे। तुम्हाला स्क्रीनवरती गुगल फॉर्मची लिंक दिसत आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी गुगल फॉर्मची लिंक दिली आहे। बघा तुम्हाला अर्ज शुल्क किती भरायचे आहे। तर अराखीव प्रवर्गासाठी 750 आणि राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये फी असणार आहे आणि ही नॉन रिफंडेबल फी असणार आहे। बघा महत्त्वाचे डॉक्युमेंट, सर्वप्रथम जर एखादी लेडीज आहेत त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्याकडे नाव चेंज असल्याचं जे प्रमाणपत्र असतं ते असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुमचा वयाचा पुरावा, 10वीचं 12वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं जे GNM कोर्स कंप्लीट केलं त्याचं सर्टिफिकेट, डोमासाईल कंपल्सरी असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। तुम्ही मागासवर्गीय किंवा दुर्बल घटक आहेत त्याचं प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल। त्यानंतर बघा संगणक अर्हता, यामध्ये तुमचं MSc कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र असतं ते तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा आणि व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून माझे व्हिडिओ बघत आहात।